हॅलो, माय करेज गार्डनिंगमध्ये आपलं स्वागत आहे. रोपाचं रूट बॉन्डिंग काय असतं ह्याच्याबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे. हे पूर्णच्या पूर्ण जे रोप आहे पूर्ण गच्च मुळांनी भरून गेलेलं आहे आणि हे पॉटमध्ये लावल्यानंतर अशा प्रकारे ही रोपं होतात. बरेच दिवस जर आपण पॉटमध्ये रोप एकाच पॉटमध्ये ठेवलेलं असेल तर त्याची मुळं खूप वाढतात आणि त्या मुळांना बाहेर लांबपर्यंत पसरायला जागा मिळत नाही. तर त्यामुळे ती तिथल्या तिथे अशी गुंडाळून जातात आणि अशा प्रकारे त्याचं रूट बॉन्डिंग होतं. तर असं रूट बॉन्डिंग झाल्याने काय होतं हे सगळं मी आज तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. तर माझा विषय नेहमी हा कुंडीमध्ये जेव्हा आपण रोपं लावतो तर त्या रोपांबद्दल येणाऱ्या समस्या आणि त्या रोपांची कशी काळजी घ्यायची ह्याच्याबद्दल नेहमी असतं. तर ह्या छोट्याशा पॉटमध्ये मी बीपासून ही तयार केलेली रोपं होती, बी घातलेले होते त्याच्यामध्ये आणि छानपैकी रोपं आली. हे तुळजापुरी झेंडूचं रोप आहे. तुळजापुरी झेंडू म्हणजे तुळजापुरी कुंकू जे असतं लाल भडक कुंकू, तर त्या कुंकवासारख्या ह्याची फुलं असतात. डार्क अशी खूप सुंदर झेंडूची फुलं असतात आणि ती साधारण मार्गशीर्षमध्ये येतात. तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये ती फुलं येण्यासाठी मी साधारण ह्याची जूनमध्ये वगैरेच ह्याची बी लावलेली होती. तर ह्या खूप असं मोठं झुडपासारखं हे वाढतं. वृक्ष नाही होत पण झुडूप तयार होतं ह्याचं आणि खूप सुंदर भरपूर फुलं ह्याला येतात. पण मी हे पॉटमध्ये लावल्यापासून ह्याला शिफ्टिंग केलेलं नव्हतं, तर ह्याला शिफ्टिंग करणं खूप गरजेचं आहे. कुठलीही रोपं जी असतात आपण कुंड्यांमध्ये लावतो तर त्या रोपांना अर्थात आपण भरपूर खत देतो, भरपूर आपण पाणी देतो, लिक्विड फर्टिलायझर देतो, त्याला भरपूर खाऊ मिळाल्यामुळे त्याची वाढ व्हायला लागते. पण त्याला जागाच नसते पसरायला आणि ते तिथल्या तिथे मग वाढायला लागतं. जेव्हा अशी खूप मुळं तुम्ही बघा माती कमी आहे आणि मुळं जास्त झालेली आहेत, तर ह्या मुळांकडून आपण दिलेली अन्नद्रव्यही शोषून घेतली जात नाहीत आणि म्हणून ती वरूनसुद्धा त्याची वाढ खुंटते बरं का. जेव्हा अशी रूट बॉन्डिंग होतं, याला रूट बॉन्डिंग म्हणतात, तर त्या रोपाची वरूनसुद्धा म्हणजे वाढ ही खुंटते. त्यामुळे आपण त्याच्यासाठी त्याच्यापेक्षा मोठा साईजचा पॉट देणं गरजेचं असतं. मी इथे बाजूला पॉट घेतलेला आहे. आता मी पॉटिंग सॉईल काय घेतलेलं आहे तर एक भाग वाळू, एक भाग माती घेतली आहे, एक भाग कंपोस्ट घेतलेला आहे. आणि हे बघा ह्याची मुळं जी आहेत ती मी बऱ्यापैकी काढून टाकली आहे. त्या मुळांचा आता आपल्याला उपयोग नाही आहे. ह्याची मुळं कट करून टाकलेली आहेत. जर ही 3 ते 4 रोपं आहेत, ही 3 ते 4 रोपं सेपरेट करून सेपरेट पॉटमध्ये लावली तरीसुद्धा चालतं. मी ही एकत्रच लावणार आहे आणि ह्याचं मी ट्रिमिंगसुद्धा करणार आहे. ट्रिमिंग करणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे. तर ही आधी मी अशी ठेवून त्याची जी पोझिशन आहे पॉटमध्ये ह्याची पोझिशन व्यवस्थित बसते का हे बघून मग ह्याच्यामध्ये उरलेलं सॉईल मिक्स जे आहे ते घालणार आहे. ह्याच्यामध्ये एप्सम सॉल्ट, नीम पेंट हे घालणारच आहे. त्याचबरोबर मी थोडंसं मोहरीची पेंटसुद्धा घालणार आहे, म्हणजे ह्याची वाढ पण चांगली होईल. सर्वांगाने वाढ झाल्यानंतर मग ह्याला फुलं घेणार. आत्तासुद्धा ह्याला फुलं येऊ शकतात, पण मी ह्याला बुशी करणार आहे, म्हणजे ह्याला छान डेरेदार करणार आहे. मला छोट्या पॉटमध्ये डेरेदार वृक्ष करायचं म्हणजे हे रोप डेरेदार करायचं आहे. मी जास्तीत जास्त कटिंग करणार आहे. चांगले मोठे स्टेम झालेले आहेत ह्याचे, तर ते मी बऱ्यापैकी कट करणार आहे. म्हणजे ह्याचे शेंडे खरं तर कट करायचे, पण मी इथून कट करणार आहे. तर असं जेव्हा आपण कट करतो त्यावेळेस त्याच्या खालच्या नोड पॉईंटमधून भरपूर फुटवे येतात आणि रोप हे डेरेदार होतं. आता मी हे असे कट करून घेतल्यानंतर मग ह्याच्यामध्ये सॉईल मिक्स भरणार आहे. आपण हे जे कटिंग करून घेतलेले आहेत हे कटिंगसुद्धा आपण लावू शकतो आणि ह्याच्यापासून नवीन रोपं तयार. ह्याची सगळी पानं काढून टाकायची आणि ती पुन्हा नवीन साध्या सॉईल मिक्समध्ये लावून आपण ह्याच्यापासून भरपूर रोपं तयार करू शकतो. तर हे जे म्हणजे पॉटमधून गार्डनिंग किंवा बागकाम करणं जे आहे ही खरंच सतत आपल्याला ह्याच्यावरती काम करावं लागतं. जसं की आपण जमिनीमध्ये एखादं रोप लावलं आणि आपण बस साधं पाणी वगैरे दिलं आणि पावसावरती डिपेंड राहिलं तरी पण चालतं, पण कुंड्यांमधून जेव्हा आपण बागकाम करतो त्यावेळेस त्याच्यावर खूप मेहनत घ्यावी लागते. फक्तच आपण वरून खतं दिली, उकरणी केली, खतं दिली, उकरणी केली हे करून चालत नाही.
तुम्हाला वेळोवेळी त्याची छाटणी केली पाहिजे, त्याचं रिपॉटिंग करणं खूप गरजेचं आहे. तर हे नक्की तुम्ही करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.